नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माणिकपूर ग्राउंडमध्ये कला क्रीडा महोत्सवाचं आज उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनासाठी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित ह्या ठिकाणी आलेले आहेत. आज त्या काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. मॅडम जी नमस्कार. आज कला क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन तुमच्या हातून झालेलं आहे. शासकीय पहिला कार्यक्रम आहे, तुम्ही काय सांगाल? वसई विरार शहर महानगरपालिका एच आणि आय प्रभागातर्फे हा जो वसई कला क्रीडा महोत्सव आयोजित केला गेलेला आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते केलेलं आहे. त्यामुळे मी सर्वात आधी महानगरपालिकेचे आभार मानेन आणि इथे सामील होणाऱ्या सगळ्या सहभागी शाळांचे आणि विद्यार्थ्यांचं मी स्वागत करते लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. कारण अभ्यासाबरोबर खेळ कला क्रीडा हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं मुलांच्या वाढीसाठी. त्यामुळे या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनात मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड आणि वसईत चांगल्या आपले क्रीडापटू आणि दुसरे खेळाडू निर्माण व्हावेत त्याबद्दल तुमचं काय प्लॅनिंग आहे? वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये जितकी खेळाची मैदानं आरक्षित होती त्या बहुतेक 90% मैदानांवरती आज अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. तर आमची प्राथमिकता हीच असेल की मुलांना जास्तीत जास्त खेळाची मैदानं उपलब्ध करून देणं, वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये क्रीडा संकुल होणं जेणेकरून गरीबातला गरीब विद्यार्थी सुद्धा तिथे जाऊन खेळू शकेल, त्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आज मला जी या क्रीडा मेळाव्यामध्ये जी जाणवली की इथे 17 शाळांनी सहभाग घेतला होता किंवा 22 शाळांनी सहभाग घेतला होता संचलनामध्ये, पण ह्या 22 शाळांमध्ये एकही महानगरपालिकेची शाळा मात्र नव्हती. क्रीडा मेळावा आहे महानगरपालिकेचा, पण शाळा मात्र एकही महानगरपालिकेची नाही सहभागी. त्यामुळे आमचं शासनाकडे हा पाठपुरावा जास्त राहील की महानगरपालिकेच्या शाळा इथे कशा होतील जेणेकरून गरीब विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थी त्या शाळांमध्ये जाणारे या ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांना कसं सहभागी करून घेता येईल याकडे आमचं प्राधान्य असणार आहे. तुम्ही आता महानगरपालिकेच्या शाळेबद्दल बोलले. आज 15 वर्ष होऊन देखील अजूनपर्यंत जिल्हा परिषद शाळा ह्या महानगरपालिकेकडे आले नाहीत. त्यासाठी तुम्ही काय आता पाठपुरावा करणार आहात की या 5 वर्षात महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे झेडपीच्या शाळा ह्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही आणणार आहात? नक्कीच. लोकप्रतिनिधीची तीच जबाबदारी असते कुठे अडलंय ते पाहणं आणि ती अडलेली वाट मोकळी करून देणं. मग महानगरपालिकेला काही अडचणी असतील, जिल्हा परिषदेला काही अडचणी असतील तर त्या जाणून घेऊन त्याच्यातनं मार्ग कसा काढता येईल. कारण की ह्या दोन्हीमध्ये अडचण कोणाची होतीये, नुकसान कोणाचं होतंय तर गरीब विद्यार्थ्यांचं होतंय, गरीब पालकांचं होतंय. त्यामुळे माझं कर्तव्य त्या पालकांप्रती आहे, माझं कर्तव्य त्या मुलांप्रती आहे. म्हणून महानगरपालिकेच्या ज्या काही अडचणी असतील, जिल्हा परिषदेच्या ज्या काही अडचणी असतील त्या समजून घेऊन विधानसभेमध्ये तो पाठपुरावा करून मंत्री महोदयांकडे तसा पाठपुरावा करून लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित कशा केल्या जातील आणि त्या नवीन चांगल्या दर्जाच्या शाळा कशा बनल्या जातील याकडे आमचं लक्ष असणार आहे आणि ती प्राथमिकता आहे आमची. आपल्या इथून भरपूर असे खेळाडू निर्माण झालेले आहेत, परंतु ते वरच्या लेवलला जाऊ शकत नाही कारण त्यांची आर्थिक परिस्थिती देखील फार कमजोर असते. त्यासाठी तुम्ही शासनाकडून काही त्यांना मदत देणार आहात? नक्कीच तो प्रयत्न करू. आमचं भाजपाचं काम हे दिखाव्याचं काम नसतं. वर्षातनं एकदा क्रीडा मेळावा घ्यायचा, मोठा शो ऑफ करायचा आणि वर्षभर त्या विद्यार्थ्यांना विसरून जायचं असं आमचं काम नसणार आहे. आजपर्यंत तसं केलेलं नाहीये. ज्यांच्याशी आम्ही जोडले गेलेलो आहोत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या विकासाचा प्रयत्न हा नेहमीच असणार आहे. त्यामुळे वसईतलं जे टॅलेंट आहे ते जागतिक स्तरापर्यंत, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत, राष्ट्रीय स्तरापर्यंत कसं पोहोचलं जाईल त्यासाठी निश्चित आम्ही 100% प्रयत्न करू. आता तुम्हाला मी एक असं विचारतोय की आपल्या इथे आजकाल मुलं ही फक्त कॉम्प्युटर आणि मोबाईलवरती अडकलेली असतात. त्यांच्या पालकांची देखील इच्छा असते की मुलांनी जावं, तर त्यांना तुम्ही काय एक संदेश द्याल? मोबाईलचं एक हे व्यसन आपण म्हणू शकतो. हे व्यसन खरंच खूप खराब आहे. हे जर व्यसन लागलं तर आपली फक्त बौद्धिक क्षमताच नाही, आपली शारीरिक क्षमताही कमी होतात हळूहळू आणि त्याचा परिणाम येणाऱ्या भविष्यावर आपल्या होऊ शकतो. त्यामुळे माझी सगळ्या विद्यार्थ्यांना, मुलांना, पालकांनाही विनंती आहे की आपल्या मुलांना जास्तीत जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतवा. त्यासाठी जे करण्याची गरज आहे, मैदानं असतील, क्रीडा संकुल असतील, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण पालकांची सुद्धा जबाबदारी आहे आपल्या मुलांना घेऊन बाहेर पडणं, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज थोडासा
वेळ पालकांनी सुद्धा मुलांसाठी काढला पाहिजे आणि ज्या सोयी सुविधा मुलांसाठी आवश्यक आहेत ते करण्याची जबाबदारी आमची आहे, ती आम्ही निश्चित करू. तर आता तुम्ही बोला. नमस्कार, मी प्रिंट मीडियासाठी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. प्रथम तर तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही भाषणामध्ये एकदा शब्द आला होता तुमचा की याच मातीत मी जन्मले, याच मातीत मी शिकले, मोठी झाले, लेक झाले आणि सून पण झाले आणि आई पण झाले. मग पुढचा प्रवास हा तुमचा पुढच्या 5 वर्षाचा या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वसईसाठी आपण मोठ्या भरघोस मताने जिंकून आला. कशा प्रकारे आपण काम करणार आणि काय स्वरूप असेल? तुम्ही जे म्हणालात की मी याच मातीत जन्मले, इथेच शिकले, इथेच सून झाले, आई झाले आणि आता मला असं वाटतं वसईची पालकही झाले. त्याच्यामुळे पालकत्वाच्या नात्याने वसईचा विकास करणं आणि वसईतल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि माझ्या जितक्या क्षमता असतील त्या सगळ्या क्षमतांचा वापर करून 100% मी त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन. वसईचा आवाज विधानसभेमध्ये गाजेल ही एवढी मी निश्चित तुम्हाला खात्री देते. आणि वसईतल्या लोकांमधला आणि शासनामधला सेतू, ब्रिज बनण्याचं काम मी नक्की करेन, एवढंच मी म्हणू शकतो. धन्यवाद. तर आता आपण ऐकलं मॅडमचं म्हणणं आहे की मी वसईचे सर्व मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आणि वसईच्या झेडपीच्या शाळा मी पुन्हा आता महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचं काम करणार आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबेसह मजेश डिसूजा. नमस्कार.